महेश्वर, मध्य प्रदेशातील महेश्वर नर्मदा परिक्रमा मार्गावरील आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले तीर्थक्षेत्र. आणि आता आलो आहोत आम्ही महेश्वरच्या अगदी जवळ. हे महेश्वरच्या घाटावर जाताना या ठिकाणी आपल्याला कमान बघायला दिसते. या कमानीतून पुढे गेल्याच्या नंतर आपण पोहोचतो नर्मदा मैयाच्या घाटावर. नर्मदा घाट पर 4-5 सीढ़ियों के बाद एकदम 50 फीट गहरा पानी है. सीढ़ियों पर कोई जमा होने से फिसलन रहती है. अंततः सावधानी पूर्वक स्नान करें. ज़रा सी लापरवाही से बड़ी दुर्घटना हो सकती है, ऐसी यहाँ पे इंफॉर्मेशन दी गई है. पानी गहरा है इसलिए सावधानी पूर्वक स्नान करें. हा आहे महेश्वर येथील अहिल्या फोर्ट. 18वी शताब्दीमध्ये राणी अहिल्याबाई होळकर यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं, निर्माण केलं. यामध्ये शिवमंदिर, अतिशय सुंदर असं शिवमंदिर आहे. आणि हा आहे पूर्ण नर्मदा मैयावर बांधलेला घाट आणि नर्मदा मैयाचं विशाल असं पवित्र असं पात्र. आता आलो अगदी नर्मदा मैयाच्या घाटावर, महेश्वर घाटावर. पायऱ्या जरा शेवाळलेल्या आहेत, थोडं हिशोबानं. असा आहे नर्मदा मैयाचा घाट. आणि या ठिकाणी परिक्रमावासी येतात, स्नान करतात, या ठिकाणी पूजा करतात. आणि असं म्हटलं जातं एक मैयाचं जे नर्मदाष्टक आहे, जबिंदू सिंधू सुस्कलम तरंग भंग रंजितम दिशस्सु पाप जात जात कारी वारी संयुतम. उद्घोष करत परिक्रमावासी परिक्रमा करतात. आणि महेश्वर घाटाचं पूर्ण विहंगम असं दृश्य बघा. हे पाखरं, ही आहे नर्मदा मैया. आणि नर्मदा मैयाचा महेश्वर घाट. या ठिकाणी अतिशय खोल पाणी आहे, त्याच्यामुळं आत पाण्यामध्ये जाता येत नाही. जरा चला असे आज या ठिकाणी आलो. नर्मदा मैयाचं आपल्याला या माध्यमातून दर्शन घडवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. माझं जे दिसतो तो आहे अहिल्या फोर्ट. मध्य प्रदेशातील महेश्वर या ठिकाणी नर्मदा नदीच्या अगदी किनाऱ्यावर बसलेला हा किल्ला आहे. आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी या किल्ल्याचं पुनर्निर्माण केलं आणि याच ठिकाणाहून त्यांनी राज्यकारभार चालवला. महेश्वर हे महेश्वरी साडी जी आहे प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं सुद्धा उत्पादन केंद्र आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात महेश्वरी साडी प्रसिद्ध आहे. आज आलो या ठिकाणी आणि महेश्वर या ठिकाणी येऊन महेश्वर घाटाचं दर्शन घेतलं, घाट बघितला, अहिल्या फोर्ट बघितला आणि महादेवाचं दर्शन सुद्धा घेतलं. चला आता, धन्यवाद. महेश्वर येथील घाटावर मराठी वास्तुकलेचा नमुना असलेले दगडामध्ये बांधकाम केलेले अनेक मंदिरं आहेत. आणि या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी परिक्रमावासी नेहमी येत असतात. हे बघा समोरचं मंदिर किती छान आहे. नर्मदा मैयाच्या घाटावर अशी अनेक शेकडो मंदिरं आहेत आणि अतिशय मजबूत बांध केलेली, अतिशय सुंदर दगडी बांधकाम केलेली मंदिरं आहेत. आपल्याला अशी मंदिरे जागोजागी बघायला मिळतील. आणि माझा नर्मदा मैयाचा विशाल असा प्रवाह. आज महेश्वर फोर्ट देखने के लिए आ गए, तो यहाँ पर आने के बाद बोल रहे कि किला बंद है. कोई इंफॉर्मेशन नहीं, कोई बोर्ड लगा नहीं, कोई व्हाट्सएप फेसबुक पे कोई इंफॉर्मेशन नहीं. अपने मन में आया बंद कर दिया. जिसके भी अंडर ये किला है उसको उनको जरा देखना चाहिए कि टूरिस्ट आते हैं. हम अभी 400 किलोमीटर से आ गए और बोल रहे कि बंद है. तो ये अपने अपने मन से कर रहे. तो कुछ न कुछ तो जो टूरिस्ट यहाँ पर आते हैं उनका तो कुछ ख्याल करना चाहिए. चलो देखते हैं. अभी इधर से मंदिर है बोल रहे, कहाँ राजराजेश्वर मंदिर, वहां से जा सकते हैं क्या? यार कहाँ से है बाबा? होशंगाबाद. अच्छा होशंगाबाद. परिक्रमा में परिक्रमा. चलो बैठो वहाँ पे. कहाँ से चालू किए? वो ओमकारेश्वर से. कितने दिन हो गए? हो गए वो
1.5-2 महीना हो गया क्या? हाँ तो 3 महीने 4 ही हो जा रहा धीरे तीन धीरे धीरे चल रहे? तीन तीन ये सामान इतना साथ में लेके चलते क्या? हाँ तो आप और में बिछाने का फिर क्या करेंगे? और फिर ओमकारेश्वर जाएंगे आएंगे? अब इधर से ऐसे घूम के इधर से फिर अच्छा वो वहाँ जाएंगे। अच्छा, ये लीजिए बहुत अभी तो और काफी ये पानी लो, हाँ ये लो। ओके, हाँ अच्छा अच्छा, धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या परिक्रमा पथावरून प्रवास करत असताना नर्मदा मैयाचे भक्त परिक्रमावासी या ठिकाणी आपल्याला अनेक भेटत असतात. सारखी परिक्रमा करणारे जे परिक्रमावासी आहे त्यांचं दर्शन आपल्याला घेण्याचा योग येतो. हे बघा, हे परिक्रमावासी आणि उन्हातानात कोणतीही पर्वा न करता हे सतत परिक्रमा अतिशय निष्ठेनं, प्रेमानं आणि श्रद्धेनं करत असतात. हे आहे नर्मदा मैयाचं विशाल पात्र. महेश्वरून ओंकारेश्वरच्या दिशेनं परत येताना हे नर्मदा मैयाचं विशाल पात्राचं दर्शन आपल्याला होतं. ही आहे नर्मदा मैया.